महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. उपसभापती विरुद्ध जेसीबी मालक संघर्ष चिघळला. 74,000च्या थकबाकीवरून आत्मदहनाचा थेट इशारा. भंडाराच्या पवनी तालुक्यातील पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद मारुती मेंढे आणि जेसीबी ट्रॅक्टर मालक नितेश श्रीकृष्ण मोटखरे वय वर्ष 32 राहणार विरली खंदार यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. 74,000 रुपयांची भाडे थकबाकी देण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप करत जेसीबी मालकांना थेट कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मार्च 2025 मध्ये मुरुम टाकण्याच्या कामासाठी नितेश मोटखरे यांनी आपली जेसीबी व ट्रॅक्टर उपसभापती प्रमोद मेंढे यांना भाड्याने दिली होती. मात्र काम पूर्ण होऊनही 74,000 रुपये अद्याप मिळालेले नसल्याचा आरोप मोटखरे यांनी केला. या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जेव्हा पैसे मागितल्यावर उपसभापतींनी फोनवरूनच उर्मट शिवीगाळ, अपमानास्पद भाषा व धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. तुझे पैसे पचवून बसलो काय अशा शब्दात अपमान करत धंद्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या जेसीबी मालकाने अडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून उपसभापती प्रमोद मेंढे यांच्यावर भादवी कलम 352, 351, 2 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आज दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी नितेश मोटखरे यांनी जिल्हाधिकारी भंडारा, तहसीलदार पवनी, गटविकास अधिकारी पवनी व अडाळ पोलीस स्टेशन येथे आत्मदहनाचा इशारा देणारे निवेदन सादर केले आहे. नितेश श्रीकृष्ण मोटखरे राहणार विरले खंदार, प्रमोद मारुती मेंढे उपसभापती पंचायत समिती पवनी यांनी माझी जेसीबी आणि ट्रॅक्टर किराणे घेऊन गेले. त्यांच्याकडे किरायाचे 74,000 रुपये असल्यामुळे ते मला पैशासाठी टाळाटाळ करत असतात. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला घेऊन पंचायत समिती पवनी येथे आत्मदहन करण्याकरिता 15 जानेवारी 2026 पर्यंत माझे पैसे दिले नाही तर मी आत्मदहन करेन.